आणि विनोदजी घोसाळकर साहेब हे करतील. त्यानंतर मी त्यांनाच विनंती करेल की आपण जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे. आणि पहिलं पाऊल टाकलं ते आपल्याला मराठवाड्यामध्ये शिवसेनेने जे पहिलं पाऊल टाकलं ती आजची तारीख. मला आठवत नाही आता ती केव्हाची सभा होती. कदाचित जी संभाजीनगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो 87-88 याच मैदानात सभा झाली होती. मी व्यासपीठावर तर सोडून द्या, पण बाजूच्या कुठल्या तरी एका इमारतीच्या गच्चीतून सभा पाहत होतो आणि माझा विश्वास बसत नाही. एवढी वर्ष झाली, एवढा काळ उलटला, पण आज सुद्धा मैदानाचा कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष, तोच भगवा. आणि हा जो काही मी निर्णय घेतला, काल सुद्धा वाईल्ड लाईफ बोर्डची मीटिंग घेतली आणि त्या जायकवाडीमध्ये त्या आपल्याला विहिरीसाठी परमिशन लागते वाईल्ड लाईफची, ती आपण राज्याच्या पातळीवरती घेतलेली. आता तो प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. म्हणजे कुठेही काही आता कमी ठेवलेलं नाहीये. आणि हे निर्णय जे काही मी घेतले, आपल्या सरकारने घेतले, तुमच्या सरकारने घेतले, ते मध्ये कोणीतरी एक आक्रोश मोर्चा काढला होता. जन आक्रोश का जल आक्रोश. त्या आक्रोश मोर्चामुळे नाहीये तो आक्रोश. त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता. संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता. कारण जर का पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्या आधी 5 वर्ष तुम्हीच बसला होता तिकडे, आम्ही तुमच्या सोबत होतो. किती पैसे दिले होते या योजनेला? का नाही त्यावेळेला ही योजना सुरू करू शकलात? का नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्या हस्ते भूमिपूजन करू शकलात? पण प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर काहीतरी तुमच्या तोंडात फेकायचं, निवडणूक जिंकून जायचं आणि जिंकल्यानंतर नुसतं तंगवट ठेवायचं. हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाही. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही, कदापि नाही. अनेक काही चांगल्या गोष्टी करतोय. रस्त्याच्या आता सुधारणा होते, रस्त्यासाठी आता निधी दिलेला आहे. एक 3-4 वर्षापूर्वी संभाजीनगरमधले रस्ते कसे होते आणि अजून सगळे झालेले नाहीत. मी असा दावा अजिबात करत नाही की सगळे रस्ते बघा कसे गुळगुळीत झालेले आहेत. नाही, अजिबात नाही. पण रस्त्याच्या कामाला हात घातलेले आणि रस्ते सुद्धा नाही म्हटलं तरी पूर्ण होत चाललेले आहेत. हे संभाजीनगरकरांनी सांगायचं. रस्ते सुधारत आहेत. त्याच्यानंतर मध्ये येताना मी आता एक दर्शन घेऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा, त्याचं अनावरण झालेलं आहे. चांगला म्युझियम होतो आहे, मोठा ॲक्वेरियम होतो आहे, पर्यटनासाठी जंगल सफारी होते आहे. किती किती गोष्टी सांगायच्या. अगदी मेट्रोची सुद्धा जर का गरज लागली तर मेट्रोसाठी सुद्धा प्लॅन बनवण्याची सुरुवात ही आपण केलेली आहे. पण आपल्याकडे जी मेट्रो बनेल ती मेट्रो शहराचं विद्रुपीकरण करणारे नसेल. घाईघाईत आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, वाटेल ते करा, शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल, पण मेट्रो झालीच पाहिजे. हे असं विध्वंसक विकास काम आमच्याकडनं आम्ही कधी केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. मी जे काही काम आम्ही करू ते शहराची, संभाजीनगराची शान वाढवणारी असेल आणि वाढवणारच काम हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन तुम्हाला मी इथे सगळ्यांच्या साक्षीने, संभाजीराजे आणि शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला मी देतोय. नाही तर नाव बदलायला काय आता मी बदलू शकतो, पण नाव बदललं आणि तुम्हाला पाणी नाही दिलं, नाव बदललं आणि खड्ड्याचे रस्ते दिले, नाव बदललं आणि रोजीरोटी नसेल, तर संभाजी महाराज सुद्धा म्हणतील की अरे चल एकदा रायगडावरती टकमक तोक तुला दाखवतो. नाही, नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या प्रथम तुमच्याकडे जो, म्हणजे त्यांच्याकडे जो दिल्ली दरबारी दिलेला आहे विमानतळाचं नाव बदली करण्याचा प्रस्ताव, जा बसा तिकडे आक्रोश करा की आमच्या राज्याच्या विधानसभेमध्ये एकमुखी एकमताने हा ठराव मंजूर झालेला आहे की चिकलठाणा विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करायचं आहे. तो पहिला मंजूर करून आणा.
चला आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमचा सत्कार करतो. पाण्याचा प्रश्न आहे, संजय राऊत यांनी उल्लेख केला. महागाई वाढते आहे, रुपया रोज खाली गडगडत चाललेला आहे. जरा एक मिनिट थोडंसं मला बोलू द्या, मग तुम्ही बोला. रुपया खाली घसरत चाललेला आहे, पण आम्हाला चिंता कसली आहे? कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे? ताजमहालच्या खाली काय? ज्ञानव्यापी मंदिराच्या मशिदीच्या खाली काय? बरं, आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली मोजपट्टी हिंदुत्व मोजायची आमच्या? आणि असं आम्ही नेमकं काय केले की आम्ही हिंदुत्व सोडले असं बोंबलत सुटलेत? आणि मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं, त्याचा पुनरुच्चार करतोय की चला होऊन जाऊ द्या. शिवसेनेने हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत हिंदुत्वासाठी काय केले, एकदा खुल्या मंचावरती होऊन जाऊ द्या. आम्ही सांगतो आम्ही हे केलं, तुम्ही सांगायचं आम्ही हे केलं. अहो साधी गोष्ट आहे. एक तर बाबरी मशीद पाडल्यानंतर यांची पळापळ झाली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी तिथे गेलो होतो, त्याच्याबद्दल सुद्धा मी गेल्या सभेत बोललोय. शिवसेना तिकडे नव्हती. मग ज्या संभाजीनगरमध्ये मी इकडे आलेलो आहे त्या संभाजीनगरकरांना विचारा की आपले मोरेश्वर सावे आणि त्यांच्यासोबत शिवसैनिक बाबरीचे इथे पाडायला गेले होते की नव्हते? मोरेश्वर सावे आपले महापौर होते, खासदार होते, बाकीचे सगळे तमाम शिवसैनिक तिकडे गेले होते. आणि फडणवीसजी सावे गेले नसतील तिकडे तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजीव जे आमदार झालेत त्यांनी सांगावं माझे बाबा गेले नव्हते. सांगावं तुमच्याकडे आमदार झालेत, हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर आमदार झालेत. मग त्यांना सांगा, त्या आमदारांना सांगा की बाबा तू ज्याची पालखी वाहतोस त्या फडणवीसांना सांग तुझे वडील तिकडे गेले होते की नव्हते. मग खरं खोटं काय ते होऊन जाऊ द्या. एक तर गेले नव्हते तर तसं सांगा माझे बाबा तिकडे गेले नव्हते, त्यांनी उगाच खोटं सांगितलं. आणि जर गेले असतील तर जाऊन ठामपणे देवेंद्रला सांगा तू कुठे होता, तुम्ही कुठे होतात माहिती नाही, पण माझे बाबा तिकडे गेले होते, तमाम शिवसैनिक त्यांच्यासोबत तिकडे गेले होते. कोणाला हिंदुत्व शिकवत आहे? बाबरी पडल्यानंतर अगदी अडवाणीजींचं स्टेटमेंट आहे, अटलजींचं स्टेटमेंट आहे, सुंदरसिंह भंडारींचं स्टेटमेंट आहे. हे काय अगदी शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास नाही मी तुम्हाला सांगत, हा गेल्या काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, ही जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी घेतली नसती. अमरनाथ यात्रेवरती जेव्हा गंडांतर आलं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती. काश्मीरी पंडित ज्या आज त्यांची हालत झालेले त्याही वेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले नसते तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय? हे पहिले स्वतःच्या मन असलंच तर विचारा आणि मग आमच्या अंगावरती या. जो एक उल्लेख मी 2-3 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात केला होता ते मुद्दामून सांगतो. हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जास्त पाठी जाण्याची गरज नाही. आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, प्रत्येक काश्मीरी पंडिताची टिपून टिपून हत्या होते आहे. असाच एक सैनिक होता, ठीक आहे जरा थांब. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी रडला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व. आणि हे असं हिंदुत्व आम्ही घेऊन पुढे जात असताना जी कामं आपण केलेली आहेत, इकडे बसलेत संभाजीनगरचे आहेत, मराठवाड्याचे आमदार आहेत, सगळे नेते आहेत.
जी विकास कामं आपण करतो आहोत, मुंबई ते नागपूर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा येत्या काही दिवसात बराचसा या संभाजीनगरपर्यंत पूर्ण होईल. पण मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या महामार्गाचा आणखीन एक वळसा आपण जालनापासून नांदेडपर्यंत नेतो आहोत. सगळे जोडतो, सगळे जवळ या. परभणी आणि धाराशिव किती वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती ओमराजे? 93 पासून तिला मान्यता दिलेली आहे. घृष्णेश्वर मंदिर आहे, त्याचा सभामंडप नवीन करतो आहे. एवढंच नाही तर हळूहळू जसं जमत जाईल तसं आपल्या राज्यातल्या प्रत्येक पुरातन मंदिराचं संवर्धन करण्याचं महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलेलं आहे. गडकिल्ल्यांचं जतन करतोय, त्यांचं संवर्धन करतोय. संभाजीनगरमध्ये आपण संत विद्यापीठ त्याची सुरुवात झालेली आहे, त्याचा अभ्यासक्रम ठरतोय. काय हे हिंदुत्व नाहीये? हे सगळे जे काय आम्ही करतोय, मंदिरांचं जतन करतोय, गडकिल्ल्यांचं जतन करतोय, संत विद्यापीठ, कधीतरी तुमच्या डोळक्यामध्ये असं विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना शिवली तरी होती? आज संत विद्यापीठ उभं राहत आहे, महाविद्यालय उभी राहत आहेत, नोकऱ्यांसाठी गुंतवणूकदार येत आहेत, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. पण हे बघवत नाहीये. कारण असंच जर का सुरू राहिलं तर 2.5 वर्ष तर अशीच झाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकारला 2.5 वर्ष झाली, विश्वास नाही बसत. रोज ज्यांच्या स्वप्नामध्ये उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार आणि सरकार पडल्यानंतर मीच पुन्हा येणार, हे जे होतं त्यांना ते चिमटे काढून बघतायत की अरे 2.5 वर्ष झाली, ज्याला प्रशासनाचा काडीचा अनुभव नव्हता असा माणूस हा मुख्यमंत्री म्हणून बसलाय आणि बिनबोभाट नाही तर विकासाच्या दिशेने पुढे सरकवणारी, महाराष्ट्राला पुढे नेणारी ही 2.5 वर्ष झालेली आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी खास धन्यवाद द्यायचा आहे. कारण ही वाटचाल ही सोपी नव्हती आणि पुढची वाटचाल सुद्धा सोपी नाहीये. पण केवळ आणि केवळ तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि त्याहीपेक्षा मोठा तुमचा विश्वास, नाहीतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, म्हणजे इतके वर्ष ज्यांच्या बरोबर आपण लढत होतो. आणि हे मी मागे सांगितलेले 25-30 वर्ष ज्यांना मित्र म्हणून आपण मांडीवरती बसलो होतं तो आपल्या उरावरती नाचायला बघायला लागला. आणि ज्यांच्या बरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची ही संधी आणि साथ दिलेली आहे. म्हणजे जो मित्र होता तो एवढा हाडवैरी झालेला आहे आणि जे वैरी होते ते मित्र झालेले आहेत. मला नेमकं हेच कळत नाही की भारतीय जनता पक्ष जेव्हा, म्हणजे हे तर आपल्याला सर्वांना कल्पना नाही की एक जमाना असा होता की देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे राजकारणामध्ये अस्पृश्य होते. अस्पृश्य कोणी जवळ यायला तयार नव्हते. का? तुम्ही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही हिंदुत्ववादी आहात. मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद, साधं महापौर पद मिळालं तरी आपल्याला काय बाजी मारल्यासारखं वाटत होतं, कारण हिंदुत्वाच्या वरती आधारावरती जिंकलेली ती निवडणूक असायची. पण 25-30 वर्ष कठीण काळ होता तेव्हा तुम्ही आमचा उपयोग करून घेतलात. आणि जेव्हा तुमच्या स्वतःचं सरकार आल्यानंतर हीच शिवसेना प्रमुखांची शिवसेना, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या नेत्यांना सुद्धा संकटातून वाचवलेलं आहे, ही शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली. ही शिवसेना एकदम तुमची वैरी म्हणून दिसायला लागली. मग काढा ना, जेवढे जेवढे तुमचे सहकारी तुम्ही सरकार स्थापन केल्यानंतर आले, अटलजी
होते तेव्हा तर 25-30 होते, आता सुद्धा 28. शिवसेना प्रमुखांचा पुत्र होय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जे जे लागेल, जे जे आम्हाला करता येणे शक्य आहे ते आम्ही तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला. कोण आहेत ही लोक? क्या पाकिस्तानातून येते? इथे येऊन बांगलादेशी राहू शकतात, तर माझ्याच देशातले काश्मीरी पंडित आणि काश्मीरचे नागरिक हे जर देशभर येणार असतील, पहिले येण्याची वेळ काय येते? कोणाचं ते अपयश आहे? हेच जर का केंद्रामध्ये दुसऱ्या कोणाचं सरकार असतं आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असता, तर भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं? मला आठवत आहे ते दिवस, कुठेही अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष भारत बंद करत होती, महाराष्ट्र बंद करत होता, आपण तिरीमिरीने रस्त्यावरती उतरत होतो, काय कुठे काश्मीर कुठे काय, पण आपण बंद करत होतो. ती एकजूट होती, ती हिंदुत्वाची एकजूट होती, आणि त्या मुठीमध्येच जो भगवा आम्ही तेव्हा पकडलाय तो आज सुद्धा फडकतोय, पण आज बंद नाही, काही नाही, महागाई वाढते, वाढू द्या, त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही. आणखीन एक आठवण मुद्दा म्हणून सांगतो की असाच एकदा भारतीय जनता पक्षाने भारत बंदचा नारा दिला. भारत बंद, आपण साहजिकच आहे, शिवसेना सोबत होती आणि शिवसेनेशिवाय भाजपामध्ये काय ताकद नाही बंद बिंद करण्याची, अजिबात नाहीये. पण नेमकं त्यावेळेला जो दिवस त्यांनी निवडला होता तो गणपतीच्या आगमनाचा दिवस होता. 1.5 दिवसाचे गणपती असतात, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवसाचे वगैरे असतात, पण गणपतीचा पहिला दिवस करायचं काय? महागाई विरुद्ध आंदोलन तर करायचंय, बंद तर करायचंय, पण गणपती आहे. शिवसेना प्रमुखांना मी विचारलं, साहेबांनी सांगितलं अजिबात नाही करायचं, हिंदूंचा सण आणि हिंदूंच्या सणाच्या दिवशी मी बंद बिंद महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. मी सुषमा स्वराजना फोन केला, सुषमा जी थोड़ी सी मुश्किल है, गणेश जी का आगमन होने जा रहे. अरे उद्धव भैया वो तो 10 दिन इथे आलात, मी खरंच सांगतो की तुमच्या दर्शनाने माझ्यामध्ये 100 नव्हे तर लाख हत्तींचं बळ आलेलं आहे. आपले आशीर्वाद, आपलं प्रेम हे असंच कायम ठेवा, एवढीच एक नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी उभा